चंद्राची कशी काय अर्धे कोर दिसते इकडं चंद्राची दिसते ना ते आता उगावलं असं मला वाटतं 4 वाजता 4लाच उगावला आमुषाला चंद्र बारीक होतो ना आता बारीक बारीक हुशार पार दिवस उगावता उगावणार काय काय दिवस नमस्कार. आजच्याला 6 जानेवारी 6 जानेवारी म्हणजे आपल्या भारताचा एक सणच आहे. माझी चालली आता तयारी मस्त असं मी तांदळाच्या पिठाचं उकडीतलं मोदक बनवणार आहे. लवकरच आजच्याला आम्ही पाठ उठून तयारी केली. आपण इतर सण बनवतो त्याच्याच हिशोबाने ह्यो पण आपला एक सण आहे. तर म्हणलं आजच्याला आपण काहीतरी सणाला बनवू गोडधोड. आता चुलीवर तापतंय पाणी अजून. आता 2-3 जणांच्या आंघोळ्या झाल्या अजून राहिल्या तर या तर तवर ते तापतंय पाणी तवर मी आता हे नाऱ्या देवाला फोडलं त्याचं कवचं काढून घेते. आजच्याला गावाकडं पोरांची तर लय तयारी असेल सगळीकच म्हणजे पण गरीब पोरं पण त्यांना एक रात्रभर अगदी कवा पण उठून बसतात किती वाजल्या बघायला. 15 ऑगस्ट असू द्या 6 जानेवारी असू द्या पण पोरांची लय लगबग चालू असती बारक्या बारक्या. खिसणीलाच मस्त बाकी आणल्या खिसणी आणली ना. ही काय खिसणी भांड आणलंय आज या भांड्याला मान द्यायचा आहे. भांड आणलेलं लय दिवस झाला आता. ह्याला काय म्हणायचं हांडी म्हणायचं. आणि ह्याच्यात ही चाळण आणली कारण आपल्याला कांच्या बी टायमाला ज्या टायमाला नसन तशी आठवण पडते मग आणली या. आणि खिसणी त्याच टायमाला आणली एकाच दिवशी. सगळं खोबरं खिसून झालं आता लगेच आता थोडासा गुळ ज्या लागतोय ते हिशोबाने मी ते पण ह्याच्यातच खिसून घेणार आहे. आता गुळ पण खिसून घेतला ह्याच्यावर. आता तांबडं फुटलं या. तांबडं म्हणजे पार उजाडलंच म्हणायचं. तोंड ओळख पडली या. तरी कोंबडा कुकतोय अजून. पहिल्यांदा मी कढई ठेवून सारण बनवून घेणार आहे. आता खोबरा खिसलेला ते टाकून घेते. नारळाची चव म्हणजे एक बारीक जाळ भाजायची का तर जास्त जर जाळ लावला तर मग असं लाल उठतो लालसर. आता त्यात गूळ टाकून घेते.
समजा 2 वाट्या खोबरा नारळाची चव जर असली तर 1.5 वाटी मी त्याच्यात गूळ टाकते. त्याचा आता एक जीव करून घेणार आहे. आता त्याच्यात सुका मेवा टाकून घेते. तर एक काजूचं तुकडे आहेत बारीक करून घेतल्यात मी. बदामाचं आहेत हे. ते चांगलं मिक्स झालं की त्याच्यात शेवटला एलायची पावडर टाकून घेते. ती पण पाट्यावर वाटून घेतली होती आताच. थोडीशी एक चिमूटभर बारीक साखर टाकून घेते म्हणजे मीठ. कारण गोड पदार्थ असतो त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं तर त्याला एक चव वेगळीच असते. आता सारण तयारच झालं. खाली उतरून घेते. आता पीठ उकडायला चुलीवर बघूला ठेवून त्यात पाणी ओतून घेणार आहे. त्या डब्याने जेवढा डबा भरून पाणी ह्याच्यात ओतलं तेवढं पीठ मी डबा भरून घेतलं. या शेळ डबा ह्या डब्याचा अंदाज आहे. तर एक डबा पीठ घेतलंय आणि एक डबा पाणी ओतलंय त्याला उकडायला. आता पाण्याला चांगली उकळी येऊन देणार आहे. थोडंसं तूप टाकणार आहे त्या पाण्यात. समजा आपल्याला दूध टाकायचं म्हणलं दुधात जरी उकळ टाकली तरी भारी आहे. पण आता काय झाले महत्वाचं अर्चनाला दूध टाकलं की ती खायला जरा कामकसर करते म्हणून मी ह्याच्यात दूध टाकणार नाही. नाही तर थोडंफार आपल्याला टाकायला म्हणलं तर दूध मेंढराचं किंवा शेरडाचं काढून आणलं आणि केलं त्याच्यात तरी पण जमतंय. थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यात घेते चिमूटभर. थोडंसं नगभर सारण बनवलं त्यात टाकलं आणि चिमूटभर या पिठात टाकणार आहे. पीठ टाकून घेते. थोडासा जाळ कमी करणार आहे. आता मस्त पीठ सगळं मिक्स करून घेतलं. आता खाली उतरून त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे. आता अगदी मस्तच उकाळलंय. आणि ते खाली 2 मिनिटं त्याच्यावर मी ठेवलं चुलीवर जा आणि मग परत खाली उतारल्याच्या नंतर झाकण ठेवलं की ते जाड बघूला असलं की गरम असतं आणि मग त्याचं वाफ बाहेर जसं जशी आपण आत कोंडून वाफ तशी ती पीठ उकाळलं जातं. आता गरम गरमच जरा काढून घेते भांड्यात. काय बघूलं ना. हा हे पण बघूलं नवीनच आणलंय आम्ही. सागर सांगतोय मला गरम असल्यामुळं पीठ मळताना हाताला चटकं बसतात आणि खरं तर गरम गरमच जरा पीठ हे चोळायचं. तर तांब्याचा बुड घेऊन अगदी मस्त मी मिक्स करते. या चांगलं 10 मिनिटं मी पीठ चोळून घेतलं. असं अगदी या पिठाची जेवढी आपण चोळायला मेहनत घेईन ना तेवढं मोदक मस्त होत्यात.
मस्त बाकी आता दिवसाने पण दर्शन दिलं. आता डोंगराच्या आडून दिवस उगावतोय तर चालली बाणाची इकडं तयारी. अर्चना द्या काढला ना की तुला चहा घ्या दे आणि मग त्यात दूध होत. आता माझा इकडे हात होत. आता घेतल्यात मोदक बनवायला तर मस्त असं एक गोळा करून घेते. आता चांगला दाबून गोळा करायचा. आणि थोडंसं आता तुपाचा मी हात घेते किंवा पिठाचा घेतला तरी जमतो, नाहीतर असा कोमट कोमट पाण्याचा घेतला तरी जमतो. आता त्याला व्यवस्थित मी पाकळ्या काढून घेते एकदम अलगद दाबून. दोन्ही पण दुखा. हा सगळं होत. पाहिजे तशा पाकळ्या पाडायच्या. असं त्याला पाकळ्या काढून आता सारण भरून घेते. हे असं आता जवळजवळ हळूहळू हळूहळू अलगद हाताने मी आणून घेते एकदम हलकं हलकं. आणि जर जास्त सारण आलं की बाहेर काढायचं, कारण मोदकचं साशा बारीक झाल्यावर सारण पण जास्त जातं. तर अशा पद्धतीने आता सगळं मोदक मी आता गोड गोड लागला. सागरला आता गोड गोड लागन वाटतं. आता 3 प्रकारचं मोदक का 3 कलरचं? 3 कलरचं. होय. त्या कलरच्या मागे पण काहीतरी असलच नाही का? असं ना. मग तुम्ही आता तिरंगी झेंडा तेव्हा म्हणलं तिरंगी मोदक बनवू आपण. होय. बाळा तिकडं निघून दे जा. कसं काय दिसतंय सागर? हा काय लावलंय तुला? हा होय. तर आता किसनचं चाललंय झेंडा आपला ह्यो ध्वजा फाडकावून घ्यायचा. आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि मग त्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलं. आणि ते राज्यघटना अनेक आपल्या विचारवंतांनी महापुरुषांनी लिहिली. खरं तर घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतं. आणि मग ह्यांनी ही घटना 3 वर्षामध्ये ही लिहिली. खरं तर आपली घटना लिहून 26 नोव्हेंबर 1949ला झाली. आणि मग आपला ह्यो तिरंगी झेंडा ह्यो 26 जानेवारी 1950ला ह्यो ध्वज आपला फडकावायला लावला. तर खरं तर दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्यो 2 सण साजरा करतोय. राष्ट्रीय सण आहेत 2. जसं आपण दसऱ्या दिवाळीपासून तर पाडव्यापर्यंत सर्व सण साजरा करतो, त्याचप्रमाणे हे सण आहेत. पण ते सण आपलं महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये करतो किंवा अनेक इतर राज्यामध्ये ते सण काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी करत नाही. पर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे पूर्ण आपल्या भारतामध्ये साजरं केलं जातात. कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपला एक देश स्वतंत्र देश, कायद्याचा देश. तर इकडे बाणाचं पण चाललंय. झालं की माझं बाया झालं ना? झालं. सागर आज काय आहे? सागरच्या उड्या. आता मस्त मोदक बनवून घेतलं, चुलीवर उकडायला घातलं आणि ते गेलं मेंढरात काम कराय. मग ते उकडून चांगलं 15-20 मिनिटं मी त्याला उकडून दिलं आणि खाली उतरून भांड्यात काढलं. तर त्यांचं तिकडं कामच चाललं. त्यामुळं
शिजायला खाली घेताना काय दाखवाय भेटलं नाही. मी खाली उतरून एका ताटात घेतलंय आता. तर आता देवाला आधी निवद दावून घेणार आहे. तर आता चाललंय बाणायचं मस्त बाकी जरा मोदकचा प्रसाद ठेवून घ्यायचं. झेंड्याला पण मान दिला पाहिजे कारण त्याचा तर मोठा दिवस आहे आज. जेव्हा बघा आता म्हणला का भारत माता की म्हणला भारत माता की जय असं म्हणला का. हा भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. तर आता बाणाने बनवलेलं मस्त बाकी मोदक हे खायचे ते आता आपल्याला. हो तुम्हाला कोणता देऊ. जय हिरवा. हिरवा होय. दर अर्चना तो तुला कोणता देऊ. तिघाला 3 दिलं वाट वेगळं वेगळं. तुम्हाला हा मला दे एखादा चला. आजचं मोदक 1 नंबरच झालं. ते कसं काय मोदक वाटतं 1 नंबर आहे. खरोखरीच का. हा बरं झालं. अर्चना कस काय भारी झाले. कारण लय मेहनत घेतली आज. गणपती बाप्पाचं अजून एक घेतो. साळा तुला घे. हाय अजून. हा हातातला खा की बाबू. हा हातातला खाऊन घ्या. खा. बाबू नाही तू सागर आहे मला माहिती आहे. मलाच बोलता येणार काय म्हणायचं तुला. ते सागर म्हणायचं का. लयच बाहेर झाल्या ते. गडबडीच केलं पण मस्त झाल्यात. खाली उतरावाच्या टायमाला तुम्ही तर टायमिंगला नव्हतं मी इथं. मग अर्चना मोदक कसं काय भारी. सागर खाल्लं ना मोदक कसं काय लागलं.